माझी परीक्षा संपून 3-4 दिवस झाले होते आणि मी हे दिवस जणू एखाद्या कैदेतून सुटका झाल्यासारखे अनुभवत होते. सकाळी उशिरा उठणे, पुस्तकांकडे नजरही न टाकणे आणि फक्त आपल्या मनाप्रमाणे वेळ घालवणे हेच माझं दैनंदिन काम झालं होतं. आई दररोज सकाळी येऊन अंगावरचं पांघरून ओढून म्हणायची, "अनन्या, उठ बाळा, बघ सूर्य डोक्यावर आला आहे आणि तू अजून झोपली आहेस." पण मी अंग मोडत म्हणायचे, "आई, अजून थोडा वेळ झोपू दे ना. आता माझी परीक्षा संपली आहे." पण आई ऐकणाऱ्यांपैकी नव्हती. तिची माझ्याविषयी कायमची तक्रार होती. परीक्षा होण्या अगोदर कायम पुस्तकातच डोकं खुपसून असायचीस आणि आता अंथरुणात पडून असतेस. घरच्या कामांकडे लक्ष नाही. थोडं घरातलं काम शिक. उद्या सासरी जाऊन काय करशील? आईच्या आवाजात चिंता असायची आणि थोडी चिडचिड. पण मी डोळे बंद करून म्हणायचे, "आई प्लीज, आता कुठे आयुष्य सुरू झालंय. लगेच लग्नाचा विचार सुद्धा माझ्या मनात येत नाही." पण आईला माझ्या बोलण्याने काहीच फरक पडत नव्हता. बाबांना कधी हे समजलं की ते कायम माझीच बाजू घ्यायचे. ते आईला म्हणायचे, "सतत माझ्या मुलीच्या मागे लागू नकोस. अजून ती लहान आहे. तिला अभ्यास करू दे. स्वतःच्या पायावर उभी राहू दे. एकदा ती काहीतरी बनली की घर काम आपोआप शिकेल." त्यांच्या आवाजात अभिमान असायचा. तेव्हा आई नाराज चेहरा करून शांतपणे स्वयंपाकघरात निघून जात असायची. मग मी आणि बाबा एकमेकांकडे बघून हसायचो. माझे बाबा माझ्यासाठी सर्व काही होते. मी घरी नसले की ते जेवायचे देखील नाही. माझी वाट बघत बसायचे. जेव्हा मी घरी नसायचे तेव्हा ते शांतपणे फक्त टीव्हीवर मॅच लावून बसायचे. आजही मी उठून सरळ त्यांच्या जवळ गेले तेव्हा त्यांनी माझ्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतले आणि म्हणाले, "माझी मुलगी दमली असेल, पण बघ तुझी मेहनत तुला एक दिवस खूप पुढे घेऊन जाईल." मी म्हणाले, "बाबा, तुम्हाला माहित आहे ना मी किती मेहनत केली आहे. मी रात्री जागून परीक्षेची तयारी केली आहे. पण आता थोडी जास्त झोप घेणारच ना." ते हसले आणि म्हणाले, "हो बाळा, नक्कीच आता जास्त वेळ झोप. पण तुझ्या आईला समजून घे. तीही चुकीची नाही आहे. तिला वाटतं की तू घर काम शिकवावंस, कारण उद्या तुलाच घर सांभाळावं लागेल ना." त्यांच्या बोलण्याने मी थोडी चिडले आणि म्हणाले, "बाबा, काय फक्त मुलीच घरासाठी जन्माला येतात का? मी काहीतरी बनायचं ठरवलं आहे. माझीही काही स्वप्न आहेत. मी आत्ता लगेच लग्न वगैरे नाही करणार आणि मी काही सामान्य मुलगी नाही आहे." तेव्हा बाबांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, "हो बाळा, मला सगळं माहित आहे. माझी मुलगी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. म्हणूनच मी कायम तुझ्या पाठीशी आहे. मीही हेच पाहतो आहे की तू खूप शिकावंस, पुढे जावंस आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेस." त्या दिवशी संध्याकाळी आम्ही एका नातेवाईकांच्या मुलाच्या वाढदिवसाला गेलो. तिथे सगळे जमले होते. तिथे पोचल्यावर आईने आपल्या खास अंदाजात सगळ्यांना सांगितलं, "आमची अनन्या परीक्षेसाठी खूप मेहनत करते, पण आता थोडी घरगुती कामं पण शिकली तर बरं होईल आणि मी लवकरच तिला घरची सगळी कामे शिकवणार आहे." एवढं बोलून आई हसायला लागली. तेवढ्यात एक आजीबाई म्हणाल्या, "हो, हे तर खरं आहे. तुमची मुलगी खूप हुशार आहे. दरवेळी टॉप करते. पण घरगुती कामे तर नंतर शिकता येतील ना." त्याचवेळी आईचं लक्ष थेट माझ्याकडे आलं. जसं ती डोळ्यातून मला सांगत होती, "पाहिलंस ना, लोक तुला फक्त तुझ्या अभ्यासामुळेच ओळखतात. पण जर एखाद्या माणसाकडे घर चालवण्याचा अनुभव नसेल तर काय उपयोग?" मी त्या आजी काय म्हणाल्या ते शांतपणे ऐकलं, पण काहीच उत्तर दिलं नाही. तरीही माझ्या मनात आतून जणू काही आग पेटली होती. मनात हजारो विचार होते. का नेहमी हाच विषय काढतात सगळे? का प्रत्येक मुलीला हेच ऐकावं लागतं की अभ्यास ठीक आहे, पण खरी परीक्षा तर घर सांभाळण्याची असते? त्या क्षणी मी मनाशी ठरवलं, एक दिवस मी अशी काहीतरी उंची गाठीन की माझी आई स्वतः अभिमानाने सगळ्यांना सांगेल, "अनन्या ही फक्त माझी मुलगी नाही, ती आमचा अभिमान आहे." बर्थडेचं सेलिब्रेशन झाल्यावर सगळे नातेवाईक मला शुभेच्छा देऊ लागले. काहींनी सल्ला दिला आणि काहींनी नवीन नात्यांचा उल्लेख केला. तेव्हा आईने मला खोल नजरेने पाहिलं. जणू ती मला सांगत होती, "ऐकतेस ना, हे लोक नातं सुचवत आहेत." पण मी त्यांच्याकडे न पाहता थेट गाडीत जाऊन बसले. घरी आल्यावर मी सरळ माझ्या खोलीत गेले. तेव्हा बाबांनी माझ्या मागोमाग आले. ते म्हणाले, "बाळा, आज तू सगळं शांतपणे सहन केलंस. कोणालाही उलट उत्तर दिलं नाहीस. आज तुझा समजूतदारपणा आहे आणि ह्याचमुळे तू इतरांपेक्षा वेगळी आहेस." बाबांचे शब्द ऐकून मी त्यांना मिठी मारून रडले. तेव्हा कुठे थोडा दिलासा मिळाला. मग मी त्यांना सांगितलं, "बाबा, सगळ्यांना वाटतं मी चांगली सून व्हावी, लगेच लग्न करावं. पण
मला आधी यशस्वी व्यक्ती बनायचं आहे. बाबांनी माझ्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं आणि म्हणाले, बाळा, मला पूर्ण विश्वास आहे की तू नक्की काहीतरी बनशील, कारण तुझी स्वप्न खरी आहेत आणि त्यांचा पाठपुरावा करण्याचं धाडसही तुझ्यात आहे. बाबांच्या बोलण्यातून माझ्या मनात पुन्हा आशेचा किरण आला. पण त्या रात्री मी खूप वेळ झोपलेच नाही. आईने काढलेल्या लग्नाचा विषय, बर्थडे पार्टीतील त्या स्त्रियांच्या नजरा आणि बाबांचा विश्वास, हे सगळं एखाद्या चित्रपटासारखं माझ्या डोळ्यांसमोर सतत फिरत होतं. स्वप्न आणि हट्ट यांच्यामध्ये आता एक संघर्षही होता आणि मी ठरवलं, मी माझ्या स्वप्नाचा रस्ता कधीही सोडणार नाही. कितीही वेळ लागो, कितीही त्याग करावा लागो तरीही. आणि मग तो दिवस आला, निकालाचा दिवस. माझे हात थरथरत होते, हृदयाची धडधड इतकी जोरात होती की जणू हृदय छातीतून बाहेर पडेल. मी मोबाईलवर निकाल पाहण्यास आतुर होते. तेवढ्यात आईने स्वयंपाकघरातून हाक मारली, अनन्या, इथे येऊन पीठ चाळून घे. काल चपात्या नीट झाल्या नव्हत्या, पण मी त्यावेळी आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. माझं पूर्ण लक्ष फक्त मोबाईलच्या स्क्रीनवर होतं. आणि मग पुढच्या क्षणी जणू सगळं थांबून गेलं. निकाल आला आणि मी तो पाहिला आणि मी आनंदात भरले, कारण माझे मार्क इतके उत्तम होते की मला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता. माझं नाव टॉपर्सच्या यादीत सर्वात वर होतं. हे पाहून मी ओरडून बाबांना बोलावलं, बाबा, इथे या, पहा मी काय केलंय. बाबा आत आले. मी मोबाईल त्यांच्या हातात दिला. त्यांच्या डोळ्यात आनंदाचे आणि अभिमानाचे अश्रू होते. ते खूप आनंदी झाले. अनन्या, माझं बाळ, तू आमचं नाव अभिमानाने उंच केलंस, असं म्हणत ते माझ्या कपाळावर चुंबन घेऊ लागले आणि मला आशीर्वाद दिला. मग आई बाहेर आली आणि फक्त एकच वाक्य जड आवाजात म्हणाली, कदाचित तुझ्या या डिग्र्या तुझं नशीबही उघडून टाकतील. मी आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, कारण माझ्यासाठी बाबांचा अभिमानच सर्व काही होता. त्या संध्याकाळी बाबांनी फॅक्टरीत सर्वांना मिठाई पाठवली. कामगार, मॅनेजर सगळ्यांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्या. त्या क्षणी मला वाटलं जणू माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलंय. बाबांनी तर दुसऱ्या दिवशी फॅक्टरीत सेलिब्रेशन ठेवायचं ठरवलं. ते म्हणाले, बाळा, मला असे वाटते की सगळ्यांना कळावं की माझी मुलगी काय काय करू शकते. त्यांच्या आवाजात एक वेगळीच आनंदाची छटा होती. जणू वर्षानुवर्षे दडून बसलेल्या आशेला अचानक उभारी मिळाली. आईने हे ऐकताच तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती म्हणाली, मुलीच्या यशाबद्दल आभार मानावं, पण असा गोंधळ घालण्याची काय आवश्यकता आहे. उद्या ती नोकरी करेल तर लोक टोमणे मारणार नाहीत का. यावर बाबांनी कठोरपणे उत्तर दिलं, तुझा हा जुनाट विचार तू कधीच बदलणार नाहीस का. काळ खूप पुढे गेला आहे. आजच्या काळात मुली नोकरी करतात आणि अभिमानाने जगतात. माझ्या मुलीला हे करायला कुणाच्याही परवानगीची गरज नाही. तेवढ्यात मीही आईकडे पाहून म्हणाले, आई, जर एखादी मुलगी नोकरी करू इच्छित असेल तर त्यात चुकीचं कसं काय आहे. आणि मी सुद्धा या कुटुंबाचा भाग आहे. मला हक्क नाही का की मी कधी काही बनावं, माझे स्वप्न पूर्ण करावं. हे ऐकून आई गप्प झाली, पण तिच्या चेहऱ्यावरची ती जुनी काळजी अजूनही स्पष्ट दिसत होती. दुसऱ्या दिवशी मी बाबांच्या सल्ल्यावरून नोकरीसाठी अर्ज केला. मी माझ्या शिक्षणाच्या क्षेत्राशी संबंधितच क्षेत्र निवडले. काही दिवसातच मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. मी तिथे गेले आणि पूर्ण आत्मविश्वासाने, कुठलाही संकोच न करता इंटरव्ह्यू दिला. आणि जेव्हा निकाल आला तेव्हा मी स्वतःही आश्चर्यचकित झाले. मला एक नवीन ग्रेडची पोस्ट ऑफर झाली होती. ही बातमी ऐकताच मी धावत बाबांच्या खोलीत गेले आणि त्यांना सांगितले, बाबा, मला नोकरी मिळाली आहे, तीही नवीन ग्रेडची. माझं ऐकून बाबांच्या डोळ्यात ती चमक होती जी फक्त एखाद्या बापाचं स्वप्न पूर्ण झाल्यावर असते. त्यांनी मला मिठीत घेतलं आणि म्हणाले, अनन्या बाळा, तू आज सिद्ध करून दाखवलंस की माझा विश्वास चुकीचा नव्हता. माझी मुलगी एक दिवस नक्की काहीतरी करेल. पण जेव्हा आईला ही बातमी समजली तेव्हा ती माझ्या खोलीत आली. तिच्या चेहऱ्यावर कुठलाही आनंद नव्हता. तिने बोलायला सुरुवात केली, अनन्या, तू वेडी झालीस का. ही नवीन ग्रेडची नोकरी काय असते. मुली हे सगळं करत नाहीत बाळा. लग्न सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि हे बघ, अशी मोठी नोकरी केलीस तर तुझे लग्नाचे प्रस्ताव येणे बंद होतील. यावर मी म्हणाले, आई, मला जोडणं हवं. ते माझ्या बुद्धिमत्तेमुळे, माझ्या कामामुळे शांतपणे घरात राहून सासरी जावं, एवढंच काय आयुष्य आहे का. आई माझ्यासमोर उभी राहिली. तिच्याकडे काही उत्तर उरलं नव्हतं. ती फक्त एवढंच म्हणाली, शेवटी चूल तर तुलाच पेटवावी लागेल. आणि मी काही चुकीचं म्हणत नाही. त्या संध्याकाळी फॅक्टरीमध्ये एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथे मजुरांची रांग लागलेली होती. सगळ्यांनी मला माझा निकाल आणि नोकरीच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. आणि बाबा माईकवरून माझ्याबद्दल अभिमानाने बोलत होते. दुसऱ्या बाजूला आई समोर शांतपणे बसून सगळं ऐकत होती.
एक बाई म्हणाली, यांची मुलगी तर खूपच हुशार आहे, पण पहा हिचं लग्न कसं होईल ते. इतक्या मोठ्या नोकरीवाल्या मुलींसाठी मुलगा शोधणं काही सोपं नसतं. दुसरीने तर आपल्या बोलण्यात विषयच ओतलं आणि आईच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलला. ती काहीच बोलली नाही, पण मला सगळं समजत होतं. त्यामुळे माझं मन झालं की मी जाऊन त्या बायकांना सर्व सांगावं की प्रत्येक यशस्वी बाईचं मूल्य तिच्या नोकरीवरून ठरवलं जातं. त्यामुळे ही तर अभिमानाची गोष्ट आहे. कार्यक्रम संपल्यावर सगळे घरी परत आले. बाबा खूप खुश होते, पण आई शांत होती. मी माझ्या खोलीत जाऊन खिडकीतून बाहेर पाहत बसले. मनात एक वेगळीच उदासी होती. यश असूनही आजूबाजूला केवळ तुलना, टोमणे आणि शंका यांच्या जंजाळात मी अडकलेली होते. पण मी ठरवलं, या सगळ्या जंजिरांना तोडूनच मोकळी होईल. कारण माझ्या स्वप्नांमध्ये ना आईचा आनंद होता, ना नातेवाईकांचं समाधान. माझ्याकडे फक्त माझं कष्ट, माझा वेळ आणि बाबांचा विश्वास. एक दिवस संध्याकाळी ऑफिसमधून परतले तेव्हा बाबांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं. त्यांच्या डोळ्यात काही खास होतं, एक शांत पण गंभीर चमक. जणू काही महत्वाचं सांगायचं होतं. ते म्हणाले, अनन्या बाळा, मी तुझ्यासाठी एक स्थळ पाहिलं आहे. मुलगा चांगल्या कुटुंबातून आहे, स्वतःही खूप शिकलेला आहे आणि मोठ्या पदावर कामाला आहे. तुझी इच्छा असेल तर त्याला भेटून पाहू शकतेस आणि शेवटचा निर्णय तुझाच असेल. तुझ्या परवानगीशिवाय काहीच ठरवणार नाही. मी शांतपणे बाबांचं बोलणं ऐकलं. मनात थोडीशी हिचकिचाहट होती. बाबांना नकार देण्याचा विचारही मनात जड वाटत होता, पण वाटत होतं की हे सगळं लवकरच घडते. मी म्हणाले, बाबा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठीच काहीच चुकीचं ठरवणार नाही. 2 दिवसांनी आई माझ्या खोलीत आली आणि ती म्हणाली की ते लोक आज संध्याकाळी भेटायला येणार आहेत. मी काहीही न बोलता त्या गोष्टीला होकार दिला. आई सकाळपासूनच तयारीला गुंतली होती. प्रत्येक गोष्टीकडे तिने बारकाईने लक्ष दिलं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. जणू खूप काळानंतर तिचं एखादं स्वप्न पूर्ण होणार होतं. संध्याकाळी पाहुणे आले तेव्हा सगळ्यांच्या नजरा माझ्यावरच खिळलेल्या होत्या. मुलाचे आई वडील खूप नम्रपणे बोलत होते. मुलगा दिसायला देखील छान होता, पण तरीही माझं मन बेचैन होतं. काहीतरी होतंय जे सावरता येत नव्हतं. पाहुणे मला पाहून निघून गेले. काही दिवसांनी जेव्हा बाबांनी त्या मुलाबद्दल थोडी चौकशी केली तेव्हा त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दुःख दिसत होतं. कदाचित त्यांना काहीतरी असं समजलं होतं ज्यामुळे त्यांनी ठरवलं की माझं लग्न त्या मुलाशी होऊ नये. ते म्हणाले, अनन्या बाळा, मी ज्याचं स्थळ तुझ्यासाठी पाहिलं होतं तो मुलगा तुझ्या लायकीचा नाही. तो नक्कीच शिकलेला आहे, पण त्याचे चारित्र्य योग्य नाही. कारण आयुष्यात जगण्यासाठी फक्त शिक्षण पुरेसं नसतं, नियत आणि प्रामाणिकपणा जास्त गरजेचा असतो. बाबांच्या या बोलण्यावर मी सुटकेचा श्वास घेतला. जसं हृदयावरचं एखादं ओझं हलकं झालं होतं. मला माहीत होतं की ते माझ्या आयुष्यातले निर्णय भावना नव्हे तर शहाणपणाने घेतात. त्यांच्या नकारानंतर ते नाते तिथेच संपले. नाते संपल्यावर आई थोडा वेळ खिन्न झाली होती. मग ती पुन्हा नेहमीसारख्या गोष्टी बोलू लागली. बघ पाहू, मोठी नोकरी आणि एवढी मोठी विचारसरणी असलेला मुलगा सहजासहजी सापडत नाही. तिच्या बोलण्यावर बाबांनी आईकडे बघितलं आणि ठामपणे म्हटले, मी माझ्या मुलीला कधीही चुकीच्या माणसाच्या हवाली करणार नाही. कितीही वेळ लागला तरी चालेल, पण निर्णय योग्य असला पाहिजे. त्याच काळात फॅक्टरीत एक नवीन वर्कर आला होता. त्याचे नाव दक्ष होते. दुबळा, पातळसा, पण डोळ्यात काहीतरी खास होतं. जेव्हा पहिल्यांदा बाबांनी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांना खूप समाधान वाटलं. दक्षने त्याचा पहिला पगार कसा मेहनतीने मिळवला आणि इतर कामगारांशी जसा सन्मानाने वागला, हे सगळं बाबांच्या मनासारखं होतं. एक दिवस बाबांनी मला ऑफिसमध्ये बोलावलं, त्याची ओळख करून दिली आणि विचारलं, अनन्या, तुला दक्ष कसा वाटला? त्यांचं बोलणं ऐकून मी थोडीशी गोंधळले, पण म्हणाले, बाबा, तो तर एक वर्करच आहे. साधा वाटतो, शांत राहणारा. त्यावर बाबा हसून म्हणाले, बाळा, कधी कधी जे लोक कमी बोलतात तेच खूप काही करून दाखवतात आणि मी आजपासून त्याला व्यवहार सांभाळण्यासाठी जबाबदारी दिली आहे. हे ऐकून मला खरंच आश्चर्य वाटलं. इतकं महत्त्वाचं काम एका नवीन माणसाला? हो, विश्वास गरजेचा असतो. पण त्यावर बाबा म्हणाले, हो, मला याच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या दिवशी मी संध्याकाळी घरी आले तर आई म्हणाली की तिची एक मैत्रीण येणार आहे, तिच्या मुलासाठी माझं नाते घेऊन. ती माझं त्या मुलासोबत लग्न व्हावं अशी इच्छा व्यक्त करत होती. हे ऐकून मी काहीच बोलले नाही, पण मनात एक शांत अशी हालचाल सुरू होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या काकी आल्या आणि त्यांचा मुलगाही त्यांच्या सोबत होता. आई त्यांच्या येण्याने खूप आनंदी होती.
पण त्या मुलाच्या चेहऱ्यावर गर्व, डोळ्यात अहंकार आणि बोलण्यात उद्धटपणा जाणवत होता. बाबांनी त्यांना फक्त 10 मिनिटातच घराबाहेर पाठवून दिलं. ते गेल्यावर बाबांनी दार लावलं आणि आईकडे पाहून म्हणाले, मी तुला वारंवार सांगतो की माणूस ओळखायला घाई करू नये. हे नाते तुझ्या मैत्रिणीचं असू शकतो, पण माझ्या मुलीचं नाही. हे पाहून मला बाबांच्या निर्णयाचा खूप अभिमान वाटू लागला. ते फक्त माझे वडील नव्हते, तर माझे रक्षक, माझे सोबती होते. मला माहीत होतं की माझ्या आयुष्यात जे काही होईल ते बाबांच्या मर्जीने होईल आणि ती मर्जी फक्त माझ्या आनंदासाठीच असेल. दक्ष आता फॅक्टरीचे अकाउंट्सही पाहू लागला होता. त्याची गंभीरता, जबाबदारी आणि साधेपणा बाबांना खूप भावत होता. माझ्या लक्षात आलं की बाबांच्या डोळ्यात काहीतरी वेगळं चमकत आहे, जसं ते एखाद्या पुढच्या निर्णयासाठी तयारी करत असावेत. आणि मला जाणवलं, दक्ष आजूबाजूला असणं हा आता फक्त योगायोग उरलेला नव्हता, तर तो एखाद्या मोठ्या निर्णयाचा शांत संकेत बनत चालला होता. रात्रीच्या शांततेत जेव्हा पूर्ण घर गाढ झोपेत होतं, तेव्हा अचानक मला आईचा किंचाळण्याचा आवाज आला. मी घाबरून उठून बसले. हृदय जोरजोराने धडकत होतं. खोलीबाहेर गेले तर पाहिले की आई बाबांच्या खोलीच्या दरवाजासमोर उभी राहून रडत होती. मला पाहून ती म्हणाली, अनन्या, लवकर चल, तुझे बाबा बेशुद्ध पडले आहेत. त्यांचे डोळे बंद आहेत आणि चेहरा घामाने ओलाचिंबत झालाय. मी सुद्धा खूपच घाबरले होते. काही समजत नव्हतं की काय करावं. असं वाटत होतं की हृदय छातीतून बाहेर पडून हातच आले. मी लगेच बाबांचा मोबाईल घेतला आणि बाबांनी सर्वात जास्त वापरलेला नंबर डायल केला. तर स्क्रीनवर दक्ष असं नाव झळकलं. मी थरथरत्या बोटांनी कॉल लावला. तिकडून आवाज आला, हॅलो, मी दक्ष बोलतोय. सर, तुम्ही या वेळेला कॉल का केलात? माझा आवाज अगदी रडवेला झाला होता. मी कसंबसं म्हटलं, हॅलो दक्ष, बाबांची तब्येत खूप खराब झाली आहे. कळत नाही त्यांना काय झालंय. शक्य असेल तर ताबडतोब घरी ये. बाबांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. मला काही सुचत नाहीये. माझा घाबरलेला आवाज ऐकून तो म्हणाला, तू काळजी करू नकोस. मी 5 मिनिटात पोहोचतो. अनन्या, तू धीर धर. त्याच्या आवाजात एक शांतता होती, जणू एखाद्या वादळात आधार मिळाल्यासारखी. आणि खरंच तो 5 मिनिटात घरी पोचला. तो येताच त्याने बाबांना गाडीत बसवलं आणि आईला मागे. मग आम्ही तत्काळ हॉस्पिटलकडे निघालो. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी बाबांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेतलं. सर्व काही इतक्या वेगाने घडत होतं की समजायलाच वेळ नव्हता. कुणीतरी मला फॉर्म भरायला दिला. कुणीतरी बाबांचा रक्तदाब मोजला. कुणीतरी ऑक्सिजन लावला. एक क्षण असा वाटला की जणू पूर्ण जगच बिनधास्त झाले आणि आपण फक्त प्रेक्षक आहोत. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. आता तत्काळ त्यांच्यावर उपचार करावे लागतील. माझे डोळे पाणावले. मी डॉक्टरांना विनवणी केली, प्लीज माझ्या बाबांना वाचवा. त्यांच्याशिवाय मी काहीच नाही. माझ्याकडे काहीच उरलेलं नाही. दक्ष आमच्या सोबतच होता. तो शांत होता, काहीही बोलला नाही. तो बाहेर गेला आणि आईसाठी पाणी आणलं. त्याने शक्य ती सर्व मदत केली. त्या क्षणी त्याच्या उपस्थितीत मला पहिल्यांदाच काहीसा आधार वाटला. थोड्याच वेळात आमचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये पोहोचू लागले. माझी आत्या, काका, सर्वांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. कुणी धीर देत होतं, कुणी सांत्वना. पण माझं मन अजूनही बेचैनच होतं, कारण माझे बाबा जीवन आणि मृत्यू यांच्यात लढत होते. डॉक्टरांनी सांगितले की उपचार सुरू केले आहेत, पण त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवावं लागेल. काही वेळाने मला परवानगी मिळाली की मी त्यांना पाहू शकते. जेव्हा मी खोलीत गेले तेव्हा बाबा डोळे मिटून झोपले होते, पण त्यांचा श्वास चालू होता. मी त्यांच्या जवळ बसले. त्यांचा हात धरून म्हणाले, बाबा, तुम्ही वचन द्या की तुम्ही लवकर बरे व्हाल. तुम्ही माझं सर्व काही आहात. तुम्ही जाणून आहात ना की मी अजून खूप काही करू इच्छिते आणि ते सगळं फक्त तुमच्या सोबतच शक्य आहे. माझा आवाज ऐकून त्यांच्या डोळ्यांनी हळूहळू उघडायला सुरुवात केली. त्यांनी मला पाहिलं आणि हसण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तरीही ते हळू आवाजात म्हणाले, बाळा, कदाचित आता माझी वेळ आली आहे. मी ताबडतोब त्यांच्या तोंडावर हात ठेवला आणि त्यांना थांबवलं. बाबा, असं बोलू नका. देवावर विश्वास ठेवा. तुम्ही आमच्या सोबतच राहाल. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तुम्हाला माहित आहे ना, आम्ही सगळे तुम्हावर किती प्रेम करतो. ते शांत झाले. बाबा फक्त माझ्याकडेच बघत होते. त्यांच्या डोळ्यात जे काही होतं, प्रेम, अभिमान आणि आशीर्वाद, ते सगळं शब्दांऐवजी नजरेतून व्यक्त होत होतं. मी अश्रूंनी ओले डोळे घेऊन बाहेर वेटिंग एरियामध्ये आले. तिथे दक्ष अजूनही होता. आई त्याच्यासोबत बसलेली होती आणि तेव्हा पहिल्यांदाच आईच्या आवाजात मला दक्षसाठी ममता आणि सौम्यता जाणवली. रात्र हॉस्पिटलमध्ये अशी वाटत होती जणू ती कधीच संपणार नाही. एकीकडे हृदयाची धडधड आणि तिथली शांतता दोन्ही एकत्र दाटून आल्या होत्या.
त्या रात्री मी पहिल्यांदा आयुष्याला इतकं नाजूक पाहिलं आणि पहिल्यांदा जाणवलं की जे लोक शांतपणे आपल्या सोबत उभे राहतात ते सगळ्यात मौल्यवान असतात. त्या रात्री मी दक्षशी एकही शब्द बोलले नाही, पण त्याची उपस्थितीच माझ्यासाठी सर्व काही होती. बाबांची तब्येत हळूहळू सुधारू लागली, पण डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की जर पुन्हा एकदा हृदयविकाराचा झटका आला तर तो त्यांच्या जीवावरही भारी पडू शकतो. ते खोलीत बेशुद्ध पडलेले होते आणि आई एका कोपऱ्यात शांतपणे रडत बसली होती. मी त्यांच्या जवळ शांतपणे बसून त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. ज्या डोळ्यात कधी जोश आणि जीवन असायचं ते डोळे आज थकलेले वाटत होते. जणू त्यांना खूप काही बोलायचं होतं, पण शब्दांची साथ सोडलेली होती. अचानक बाबांनी माझ्याकडे पाहिलं आणि हाताने इशारा करून मला जवळ बोलावलं. त्यांचा आवाज खूप मंद होता. ते म्हणाले, अनन्या, माझी एक इच्छा आहे. मला वाटते की तुझं लग्न व्हावं आत्ता, या क्षणी. हे ऐकून माझे हात गारटले. हृदयाचे ठोके क्षणभर थांबले आणि मग अचानक जोरात धडधडू लागले. बाबा, इथे हॉस्पिटलमध्येच? मी काही बोलू शकले नाही, फक्त डोळे प्रश्न विचारत राहिले. बाबांनी आईकडे पाहिले आणि म्हणाले, मला माहीत आहे की तुला हे थोडं लवकर वाटत असेल, पण माझ्या मनाला वाटतं की माझ्याकडे फारसा वेळ शिल्लक नाही. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कसला वेळ? काय बोलता तुम्ही? बाबांनी माझ्याकडे पाहिलं, माझा हात धरला आणि म्हणाले, अनन्या बाळा, मी तुला कधीच कोणत्याही चुकीच्या व्यक्तीकडे सोपवू इच्छित नाही. जो निर्णय मी घेईल तो खूप विचार करून घेईल. त्या क्षणी मला त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव जास्त भीतीदायक वाटत होता. जणू ते स्वतःला काळाच्या हातात हरवत असल्याचं जाणवत होतं. काही वेळात दक्ष खोलीत आला. तो शांतपणे उभा राहिला. बाबांनी त्याला पाहताच हळू आवाजात म्हटले, दक्ष बाळा, इथे ये. तो थोडा गोंधळला, पण हळूहळू बाबांच्या जवळ आला. बाबा म्हणाले, बाळा, मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो. एक निर्णय जो माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे आणि मला वाटतं की ती गोष्ट आता पूर्ण व्हावी. दक्षने प्रश्नांनी भरलेल्या नजरेने बाबांकडे पाहिलं.